नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण हिमालयातील रांगा ज्या आहेत त्याचा क्रम बघू. एक कोणत्या पण एक्झामला याच्यावर प्रश्न येतात, त्यामुळे याचा क्रम बघू. बघा आता हिमालयातील जे सर्वात वरची रांग आहे ती कोणती आहे तर काराकोरम. नंतर कोणती लडाख आहे, नंतर कोणती थोडी कैलास रांग आहे, आणि नंतर कोणती झास्कर आहे, नंतर कोणती पीर पंजाल आहे, नंतर कोणती धौलेधार आहे, आणि नंतर एकदम खाली शिवालिक टेकड्या. बघा आता ह्या ज्या रांग आहेत त्याच्यात दोन भाग आहेत, ट्रान्स हिमालय आणि लेसर हिमालय. बघा आता ह्या ज्या रांग आहेत बघा, हे बघा हे जे आहे ना, हे एवढ्या जे रांग आहेत कोणत्या काराकोरम, लडाख, कैलास रांग, झास्कर रांग, ह्या चार ज्या रांग आहेत पर्वत रांग हिमालयातील याला काय म्हटलं जातं तर याला ट्रान्स हिमालय म्हटलं जातं. काय ट्रान्स हिमालय त्याला काय म्हटलं जातं ट्रान्स हिमालय. आणि ह्या दोन रांग आहेत त्याला काय म्हटलं जातं लेसर हिमालय. कोणता लेसर हिमालय. आणि आपल्याला तर माहित आहे एकदम खाली कोणत्या आहेत आपल्या एकदम खाली शिवालिक टेकड्या. मग हे तर तुम्हाला माहित असेल ते भाबर, भांगर आणि कोणतं खादर, तिथं माहितच असेल. तराई हे क्षेत्र कुठं तयार होतात शिवालिक टेकड्यामध्ये तयार होतात. बघा भाबरमध्ये जे वाळूचे गोटे वगैरे असतात, भांगर बघा भांगर म्हणजे जुना काळाचा प्रदेश असतो, खादर म्हणजे नवीन सुपीक काळाचा प्रदेश असतो. ते कुठं घडते समजा शिवालिक टेकड्याच्या खाली, जे की गाळ वाहून येतो नद्याचा, आणि तिथं ते सर्व एका क्रमानं घडतं. तर धन्यवाद मित्रांनो, आज आपण काय बघितलंय रांगा बघितल्या. कोणती काराकोरम